हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. सध्या जगात इराण नावाचा एक जो देश आहे, त्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट चालू आहे. हे जे प्रोटेस्ट आहे ते तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये सुरू असलेले प्रोटेस्ट आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर आपण हा जो मुद्दा आहे तो डिस्कस करूया, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. ओके? येस. Iran's streets look different this week. The large-scale protests that began in Tehran and spread to several cities appear to have subsided, replaced by pro-government rallies broadcast on state media. Authorities say hundreds of people were arrested and accuse what they describe as rioters and trained terrorists of killing security force members and civilians. State television has aired images of coffins and funerals, framing the violence as an attack on public security. Protests were triggered by deep economic pain. In the past, विद्यार्थी मित्रांनो, इराण हा जो देश आहे, आता इराण या देशामध्ये प्रोटेस्ट सुरू झालेले आहे. ठीक आहे. संपूर्ण जगामध्ये अनेक देशांमध्ये या प्रकारची जी प्रोटेस्ट आहे ते याच्या आधी झालेली आहे. ठीक आहे. लिबिया, त्याच्यानंतर इराक, इराकच्या नंतर व्हेनेझुएला, इराकच्या नंतर बांगलादेश, बांगलादेशच्या नंतर व्हेनेझुएला, व्हेनेझुएलाच्या नंतर आता कोणाचा नंबर लागेल अशी जी भीती आहे ती आपल्या संपूर्ण जगातल्या लोकांच्या मनामध्ये होती आणि आता इराणचा नंबर लागलेला आहे. इराणमध्ये प्रोटेस्ट जे आहे, हे इराणमध्ये प्रोटेस्ट का होत आहे, तर त्याचं कारण आहे की हे जे इराणचे सर्वोच्च नेते तुम्हाला दिसतात, यांचं नाव आहे अयातुल्ला खोमेनेई. तर यांच्या विरोधात हे जे प्रोटेस्ट आहे, यांच्या सरकारच्या विरोधात तिथली जी लोक आहेत ती रस्त्यावरती उतरलेली आहे. परंतु हा जो मुद्दा आहे, या मुद्द्याला फक्त आणि फक्त आपण इराणमधले लोक तिथल्या सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट करत आहे या अँगलने आपल्याला पाहता येणार नाहीये. आपल्याला त्या अँगलने तर पाहायचंच आहे, पण त्यासोबतच अमेरिका आणि इस्रायल हे जे दोन देश आहे, यांनी तिथे कारभारपणा केलेला आहे. संपूर्ण जगामध्ये जिथे जिथे शांतता भंग होत आहे, तिथे तिथे अमेरिका नावाचा जो गुंडा आहे त्याचा हात आहे. व्हेनेझुएला त्यांनी उद्ध्वस्त केला. का बरं? कारण त्याला तिथलं तेल पाहिजे होतं. तिथल्या तेलावर अमेरिकेची नजर होती. इराकला उद्ध्वस्त केलं, त्याच्यावर खोटे आरोप लावले आणि त्याला उद्ध्वस्त केलं. इराक जो आहे, इराकच्या तेल साठ्यावर आता अमेरिकेचं नियंत्रण आलं. लिबिया, तिथला जो गद्दाफी नावाचा जो नेता होता तो वाईट आहे असं तिथल्या लोकांना सांगून तिथे जाणीवपूर्वक जो संघर्ष आहे तो घडवून आणला. तिथले तेल साठे जे आहेत ते त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेतले. आणि त्यानंतर आता मुस्लिम जगामधला जो सर्वात पॉवरफुल देश म्हणून ओळखला जातो तो आहे इराण. आणि इस्रायलला तो अजिबात ऐकत नव्हता. अमेरिकेलाही तो ऐकत नव्हता. कोणताही सार्वभौम देश जो आहे तो कधीही कोणाच्या ताटाखालचं मांजर बनला नाही पाहिजे. इराण स्वाभिमानी देश होता. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला भीक घातली नाही. म्हणून इराणमध्ये जाणीवपूर्वक इराणवर सँक्शन लावले गेले. इराणचं जे चलन आहे ते चलन डॉलरच्या तुलनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ते घसरवलं गेलं. त्याची किंमत कमी केली गेली. त्यामुळे तिथले जे सामान्य नागरिक आहे ते सामान्य नागरिक सामान्य जे जीवन आहे ते सामान्य जीवन जगण्यामध्ये त्यांना अडथळे निर्माण झाले. उपासमारीची, रोजगारांच्या समस्या निर्माण झाल्या आणि शेवटी ह्या समस्येला त्रासून तिथल्या लोकांनी तिथल्या सरकारच्या विरोधामध्ये उठाव केला. याच्यामध्ये अनेक लोक मारल्या गेलेले आहे. इराणचं जे सैन्य आहे, इराणची जी सरकार आहे, त्या सरकारने हे जे आंदोलन आहे ते जबरदस्तीने दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे. इराण जो आहे आता अशा उंबरठ्यावर उभा आहे की एक तर तो उद्ध्वस्त होईल, अमेरिका आणि इस्रायल यांच्या तावडीमध्ये तो सापडेल. इराणचे जे साठे आहे ते साठे अमेरिकेच्या ताब्यामध्ये जातील, तेलाचे साठे. इराणचं जे सरकार आहे ते जाणीवपूर्वक उलथवल्या जाईल. कुठला तरी पपेट जो आहे तो पपेट तिथे बसवल्या जाईल आणि हा अत्यंत खुनी आणि निर्घुण खेळ जो आहे तो अमेरिका आणि इस्रायल खेळत आहे. माझा जेवढा अभ्यास आहे त्याच्यावर मी तुम्हाला हे सांगतो, कारण ही परिस्थिती जी आहे ती नैसर्गिकपणे निर्माण झालेली नाही आहे. ही जाणीवपूर्वक निर्माण केलेली परिस्थिती आहे. संपूर्ण जगाला एका नवसाम्राज्यवादी नावाचा जो राक्षस आहे तो खाण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा नवसाम्राज्यवाद जो आहे तो पसरवण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. आधीच्या काळामध्ये जगामध्ये साम्राज्यवाद होता. युरोपियन राष्ट्रांनी संपूर्ण जगातल्या कॉलनीज ज्या आहे, देश जे आहेत त्यांना कॉलनी बनवलं होतं. त्यांचं शोषण केलं, स्वतः श्रीमंत बनले. आता अमेरिका जो आहे तो अमेरिका हा नवसाम्राज्यवाद जो आहे तो निर्माण करताय. त्यामध्ये त्यांची CIA आणि इस्रायलची जी मोसाद नावाची जी ऑर्गनायझेशन आहे हे तिथे तिथल्या लोकांना भडकवण्याचं, तिथे जाणीवपूर्वक वाईट परिस्थिती निर्माण करण्याचं काम करताय आणि सरकार उलथावल्या जात आहे. तर ही अमेरिकेची गुंडागर्दी जी आहे ती थांबली पाहिजे. याच मुद्द्यांवर आपण इथे बोलणार आहे. ओके, चला सुरू करूया.
तर हे अयातुल्ला खोमेनी आहे, जे इराणचे सर्वोच्च नेते आहे. ठीक आहे. हा इराण आहे. ठीक आहे. आता हा बघा, हा भारताचा नकाशा आहे. हा भारत देशाचा नकाशा आहे. भारत देशाच्या बाजूला पाकिस्तान आहे. पाकिस्तानला लागून असलेला इराण नावाचा देश आहे. तर भारत आणि इराणचे अत्यंत जवळचे संबंध आहे. खूप चांगले संबंध आहे. इराण आपल्याला जे तेल देतो, तो तेल भारतीय रुपयांमध्ये देतो, भारतीय चलनामध्ये देतो आणि त्यातही तो 8 दिवसानंतर आपल्याला पैसे देण्याची मुभा देतो. तर भारत आणि इराणचे अतिशय चांगले संबंध राहिलेले आहेत. परंतु आता इराण जो आहे, तो इराण इस्रायलच्या विरोधात उभा आहे आणि इराण हा सशक्त देश आहे. तो स्वतःचा न्यूक्लिअर बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इराणवर आरोप लावला जात आहे, सत्ता संतुलन बिघडेल, जगाची शांतता धोक्यात येईल, अशा मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून इराणवर मागे अमेरिकेच्या B-2 नावाचं जे बॉम्बर प्लेन आहे, त्यांनी बॉम्ब टाकले गेले. इराणचा अणु कार्यक्रम उद्ध्वस्त केला गेला. मागे इराण आणि इस्रायलचं युद्ध झालं होतं. तर मला सांगा की ज्यांनी बॉम्ब टाकले, तो अमेरिका नावाचा अतिशहाणा देश जो आहे, त्या देशाकडे जवळपास 5,000 अणुबॉम्ब आहे. या 5,000 अणुबॉम्बमध्ये संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते. मग अमेरिकेनं जर इराणवर हल्ला केला, त्यापूर्वी स्वतःचे अणुबॉम्ब का नष्ट नाही केले? मग तुम्ही तुमच्याकडे अणुबॉम्ब ठेवायचे, इराणने अणुबॉम्ब बनवायचं नाही, हा कोणता नियम तुम्ही लावत आहात? बरं, इस्रायलकडे बेकायदेशीर अणुबॉम्ब आहे, त्याची इन्क्वायरी तुम्ही कधी केली? इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची इन्क्वायरी तुम्ही कधी केली? त्याच्यावर तुम्ही सँक्शन लावले? नाही लावले. ठीक आहे. कारण इराण जो आहे, तो रशियाचा मित्र आहे आणि तो आपल्या विरोधात उभा आहे. म्हणून येनकेन प्रकारे इराणला उद्ध्वस्त करायचं, तिथल्या सरकारच्या विरोधात तिथल्या लोकांना भडकवायचं, जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण करायची की तिथले लोक रस्त्यावरती आले पाहिजे, त्यांना जीवन जगणं असह्य झालं पाहिजे. मग दुसरीकडून स्टेटमेंट द्यायचं की आम्ही इराणच्या जनतेसोबत आहे. अरे तुम्ही इराणच्या जनतेसोबत जर तुम्ही असाल तर सँक्शन हटवा. हे युरोपियन युनियन नावाचा जो अतिशहाणा युरोपियन संघ आहे, की जे जगाचं शोषण करून इतिहासामध्ये जे श्रीमंत बनलेले आहे, त्यांना जर इराणच्या जनतेबद्दल सहानुभूती असेल, तर तुम्ही लावलेले सँक्शन तुम्ही का हटवत नाहीये? ते तुम्ही हटवायला पाहिजे. ठीक आहे. तर हा इराण देश आहे. तर हा इराण जो आहे, या इराण हा शिया मुस्लिम असलेला देश आहे. कुठला? शिया. ठीक आहे. मुस्लिम समाजामध्ये दोन महत्वाचे पंथ आहे, काही सुन्नी आणि दुसरा शिया. ठीक आहे. शिया तुलनेने सुन्नींपेक्षा थोडा लिबरल आहे. इराण जो आहे, तो तेलाच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाचा देश आहे. स्ट्रॅटेजिकली तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. इराण जर बघितलं आपण, तर जवळपास 16,48,195 स्क्वेअर किलोमीटर इतक्या क्षेत्रफळावरती पसरलेला देश आहे. 9,24,00,000 एवढी त्याची जवळपास लोकसंख्या आहे. ठीक आहे. आणि इराणचा जो GDP आहे, तो GDP $1.879 ट्रिलियन हा बाय PPP आहे आणि $356 बिलियन इतका त्याचा नॉमिनल GDP आहे. ठीक आहे. आता बघा, इराणमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले. या आंदोलनामध्ये असं म्हटलं जातं की 2,000 पेक्षा सामान्य नागरिक जे आहे, ते मारले गेले. इराणचं जे सरकार आहे, ते सरकार उलथून टाकणे हा त्याच्या मागचा उद्देश होता. पण इराणचं जे सरकार आहे, त्या सरकारने आता पूर्णपणे शटडाऊन केलेला आहे. इंटरनेट किंवा बाकीच्या सगळ्या सेवा ज्या आहे, त्या शटडाऊन केलेला आहे. इराण जो आहे, तो आता पूर्णपणे बाहेरच्या जगापासून तुटलेला आहे. याचं कारण असं आहे की इराणमध्ये काय होत आहे हे जगाला कळलं नाही पाहिजे. कारण इराणमध्ये काय होत आहे हे जर जगाला कळलं, तर अमेरिका नावाचा जो राक्षस आहे, जो गुंडा आहे, तो इराणमध्ये एंट्री करेल. त्याचा जो मनसुबा आहे आणि इस्रायलचा जो मनसुबा आहे, जो अनेक वर्षापासून त्यांनी ठेवलेला आहे, तो साध्य होईल आणि तिथे आपला पपेट बसवला जाईल. त्यामुळे इराणचं जे सरकार आहे, ते सावध आहे. परंतु याचा अर्थ असा नाहीये की जर जनतेने प्रोटेस्ट केलं, तर तुम्ही तिथल्या लोकांनाच माराल. ती तुमची लोक आहे. ठीक आहे. तुम्ही त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत चर्चा करून याच्यावर तोडगा काढू शकता. परंतु इराणने कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिकेला आणि इस्रायलला संधी दिली नाही पाहिजे. याच्यामध्ये मोसाद पण सामील आहे. ओके. कोणत्याही देशामध्ये तिथल्या लोकांना भडकवणे, त्यांच्यावरती सँक्शन लावणे, अशी परिस्थिती तयार करणे की तिथले लोक रस्त्यावरती उतरले पाहिजे, नंतर तो देश ताब्यात घेणे, हा नवसाम्राज्यवादाचा एक नवीन प्रकार जो आहे, तो जगामध्ये आलेला आहे. आता इराण शिकार बनलाय, याच्यानंतर कोण शिकार असेल? पण इराण जो आहे, तो व्हेनेझुएला सारखा काही साधा देश नाही, तो पॉवरफुल आहे. आता इराण याला कशा पद्धतीने हँडल करतो, ते आता इथून पुढे पाहणं गरजेचं आहे. तर बघा, आंदोलनाचं जे मूळ कारण आहे ते काय आहे? आर्थिक प्रभाव आणि प्रचंड वाढलेली महागाई. भयंकर महागाई वाढलेली आहे. किती वाढलेली आहे? तर $1 म्हणजे जवळपास 12 लाख इराणी जे रियाल आहे ते झालेलं आहे. 12,000 इराणी रियाल म्हणजे भारताचा ₹1 झालेला आहे. मग ही प्रचंड मोठ्या प्रमाणात इराणचं चलन का कोसळलं? तर डोनाल्ड ट्रम्प
आणि इस्रायलचा जो प्रेसिडेंट आहे बेंजामिन नेतान्याहू, हे दोघांची एकमेकांसोबत भेट झाली आणि त्यानंतर इराणचं चलन कोसळायला सुरुवात झाली. इराण अणु बॉम्ब तयार करताय असा आरोप लावून अमेरिकेने आणि युरोपियन युनियनने इराणवर सँक्शन लावले. त्यामुळे इराण जो आहे तो इकॉनॉमिकली कमजोर झाला. इकॉनॉमिकली कमजोर झाल्यामुळे त्याला जास्त टॅक्स तिथल्या लोकांवर लावावे लागले, कारण तो मजबूर आहे. जास्त टॅक्स लावल्यामुळे तिथल्या लोकांचं जे जीवन आहे ते जगणं असह्य झालं. रोजगाराच्या संधी संपल्या. ठीक आहे, पेट्रोलचे भाव प्रचंड वाढले, महागाई प्रचंड वाढली. त्यामुळे लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरायला मजबूर झाले. ते काय अमेरिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे का? ठीक आहे. दुसरं, आंदोलनाचा इतिहास. 2025 मध्ये तेहरानमधील बाजारपेठेमध्ये हे आंदोलन सुरू झालं. ठीक आहे, हजारो लोक जे आहे ते शहरावरती उतरले. 8 जानेवारीपासून पूर्णपणे इंटरनेट ब्लॉकडाऊन केलेलं आहे. आता इराण मधल्या गोष्टी जगाला माहीत पडणार नाहीये, त्याच्यामुळे ह्या घडामोडी आता कळणार नाहीये. सरकारने कडक प्रतिसाद दिलेला आहे. इराणच्या सरकारचं असं म्हणणं आहे की आम्ही जनतेसाठी काम करतो, पण आम्ही मजबूर आहे, त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहे. हा अमेरिकेचा आणि इस्रायलचा डाव आहे, लोकांनी समजून घेतला पाहिजे. ठीक आहे, पण लोक जे आहे त्यांचे पोट जे आहे ते जर रिकामं राहिलं, ते उपाशी राहिलं, तर त्यांची पाठ भिंतीला लागणार आहे. मग ते सरकारच्या विरोधात आंदोलन करणारच आहे. हजारो लोकांना अटक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, जलद सुनावणी आणि फाशीच्या शिक्षा दिल्या जात आहे. ठीक आहे, लोकांनी विद्रोह संपवावा, हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. पण असं नाहीये की लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहे. काही लोक सरकारच्या समर्थनार्थ सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहे. ठीक आहे, हजारो नागरिक मारलेले आहे. जवळपास 2500 पर्यंत ही संख्या पोहोचलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया जी आहे, तर ती प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्पने दिलेली आहे. काय म्हटलंय की इराण मधली परिस्थिती आम्ही हँडल करू. म्हणजे आग तुम्ही लावली, सँक्शन तुम्ही लावले, प्रतिबंध तुम्ही लावले. ठीक आहे, इराणमध्ये ही जी परिस्थिती निर्माण केली ती तुम्ही जाणीवपूर्वक निर्माण केली. ठीक आहे, कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्याचा अधिकार अमेरिकेला दिला कोणी? युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन नावाची जी दलाल ऑर्गनायझेशन आहे, जी अमेरिकेची चाटू आहे, ती अमेरिकेच्या विरोधात कधी निर्णय घेत नाही. आज व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने ज्या पद्धतीने आक्रमण केलं, तिथल्या लोकांना प्रचंड पैसा दिला, त्यांना विकत घेतलं आणि तिथल्या राष्ट्राध्यक्षाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे अमेरिकेने पकडून आणलं. हे योग्य आहे का? इराकवर सुद्धा त्यांनी असेच आरोप लावले होते. इराकच्या सद्दाम हुसेनला त्यांनी अशाच प्रकारे पकडून आणलं, त्याला फासावर लटकवलं. म्हणजे तुम्ही जगात कारभारपणा करणार, जगातल्या देशांमध्ये तुम्ही आग लावणार, तिथल्या नेत्यांना तुम्ही अरेस्ट करणार, त्यांना फासावर तुम्हीच लटकवणार. म्हणजे अमेरिका हा देशात जगाचा कोण लागून गेलेला आहे, हा प्रश्न निर्माण होत आहे. आणि मग अमेरिका जो आहे, जो एवढी गुंडगिरी करताय, त्याला आवर कोण घालणार? हे तो युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचं काम आहे. जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर लीग ऑफ नेशन्स स्थापन केला होता जगामध्ये शांती निर्माण करण्यासाठी, पण तो करू शकला नाही, म्हणून दुसरं महायुद्ध झालं. आज अमेरिकेची जे तेवर आपण पाहतोय त्याच्यावरून जगात तिसरं महायुद्ध लवकरच होईल असं वाटतंय. की ठीक आहे, चायना आणि रशिया याच्यावर काही बोलत नाही, पण जर ते याच्यामध्ये उतरले तर तिसरं महायुद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. आज अमेरिका भारतावरती टॅरिफ लावत आहे की इराण सोबत तुम्ही व्यापार करायचा नाही, जर तुम्ही केला तर आम्ही तुमच्यावर सँक्शन लावू. म्हणजे हे जग जे आहे ते अमेरिकेच्या बापाने विकत घेतलं आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही कोणासोबतही व्यापार करणार, तुम्ही कुठे जाऊन काही कारवाया करणार, आणि आम्ही इराण सोबत अनेक वर्षापासून व्यापार करतो आहे, तर तुम्ही आम्हाला धमक्या देणार की आम्ही तुमच्यावर टॅरिफ लावू. हा जो जग आहे हे तुमच्या बापाची जहागिरी आहे का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारायला पाहिजे, अख्ख्या जगातल्या देशांनी विचारायला पाहिजे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये या संदर्भातला ठराव आला पाहिजे. पण ती तर दलाल संघटना आहे, अमेरिकेच्या पायाची चाटण्याचं काम करते. त्याच्यामुळे काही करणार नाही. युरोपियन युनियन अमेरिकेसोबत आहे. आता अमेरिका तर ग्रीनलँडवर सुद्धा दावा ठोकत आहे आम्हाला पाहिजे, कारण तिथला बर्फ वितळत आहे, तिथल्या संपत्तीवर अमेरिकेचा डोळा आहे. डेन्मार्कने डायरेक्ट सांगितलं की अमेरिकेचे सैनिक जर उतरले तर आम्ही गोळ्या घालू. हे काय चालू आहे जगात? अमेरिकेने एक नवीन बिल तिथल्या सिनेटमध्ये आणलेला आहे की जर रशियासोबत जो देश व्यापार करेल त्याच्यावर आम्ही 500% टॅरिफ लावू. भारताचा रशियासोबत मोठा व्यापार आहे, म्हणजे भारत जर उद्या रशियासोबत व्यापार करेल तर 500% टॅरिफ तुम्ही लावाल. मग याचा विरोध होणं गरजेचं आहे. आज आधी इराकचा नंबर लागला, मग सिरियाचा लागला, सिरिया उद्ध्वस्त करून टाकला पूर्ण. मग बांगलादेशचा नंबर लागला, व्हेनेझुएलाचा नंबर लागला, आता इराणचा नंबर आहे. मग याच्यानंतर कोणाचा नंबर आहे? हे काय चालू आहे जगामध्ये? अमेरिकेच्या मुसक्या कोण आवडणार? अमेरिकेने नाटो नावाची एक ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे, 32 देशाची ऑर्गनायझेशन आहे.
या 32 देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहे आणि या 32 देशांपैकी कुठल्याही एका देशावर जर हल्ला केला तर तो सगळ्यांवर हल्ला आहे असं मानलं जाईल आणि हे 32 गुंडे जे आहे ते त्या देशाच्या विरोधात युद्धात उतरेल आणि त्यांना मारेल आणि याचा सर्व महागुंड अमेरिका आहे. म्हणजे माझी भाषा जी आहे ती एकदम रफ आहे, पण जागतिक शांती निर्माण करण्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा अमेरिका मारतो आणि स्वतः संपूर्ण जग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला चायनासोबत कॉम्पिटिशन करायचं आहे. चायनाला त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही म्हणून जगातल्या तेल साठ्यावर त्याचं लक्ष आहे आणि हे सगळं राजकारण तेलाचं आहे. ठीक आहे. ही आंदोलन फक्त आर्थिक नाही आहे, राजकीय आहे, सगळं आहे. ठीक आहे. इराणमधील आंदोलनाचं जे स्वरूप आहे ते आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये आता इस्रायलची काय भूमिका आहे. इस्रायल आणि इराण तर एकमेकांचे दुश्मन आहे. इस्रायलच्या मोसादचा त्याच्यामध्ये हात आहे. ठीक आहे. गल्फ राष्ट्र जी आहे, जी मुस्लिम राष्ट्र आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान सोबत करार केलेला आहे. पण इराण जर कोसळला तर मुस्लिम जगतामध्ये सुद्धा अराजकता निर्माण होईल, आहे की नाही. इराणवरील गल्फ देशाचा अंदाज जो आहे इराणी शासन शेवटी टिकून राहील असं काही लोकांना वाटते. टिकून राहिलं पाहिजे. तो सार्वभौम देश आहे. सार्वभौम या शब्दाचा अर्थच असा आहे की त्या देशावर तुम्ही कोणत्याही प्रकारे तुम्ही इंटरफेअर करू शकत नाही. परंतु अशा पद्धतीचे कामं जे आहे ते केल्या जात आहे. आता आपल्याला इथून पुढे पाहणं हे अत्यंत उत्सुकतापूर्ण असणार आहे की नेमका इराणमध्ये होते काय. तिथला जो सर्वोच्च नेता आहे अयातुल्ला खोमेनी हे तिथले सर्वोच्च नेते आहे जे अमेरिकेला दबले नाही, इस्रायलला दबले नाही. का दबायचं. बरं, भारत देशाची भूमिका या सगळ्या क्षेत्रात काय आहे तर भारत चूप आहे. भारत आणि इराण हे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. भारताने इराणमध्ये चाबहार नावाचं बंदर तयार केलेलं आहे. त्याचं काय होणार. कारण पाकिस्तानमध्ये जे ग्वादार नावाचं पोर्ट, कोणतं ग्वादार नावाचं जे पोर्ट आहे ते चायनाने सुरू केलेलं आहे. त्याला काउंटर करण्यासाठी इराणने आपली जमीन भारताला दिली आणि इराणमध्ये आपण चाबहार पोर्ट तयार केलं. त्याचं काय होणार. जेव्हा युक्रेन आणि रशिया वॉर चालू होतं तेव्हा भारताने भूमिका घेतली होती की शांती निर्माण केली पाहिजे. व्हेनेझुएलाच्या बाबतीत भारताचे शब्द बदलले. अमेरिकेच्या दबावात भारत आहे. एका सार्वभौम आणि शक्तिमान देशाने दबावात असलं पाहिजे का. भारताची स्वतंत्र परराष्ट्र नीती आहे. मग या परराष्ट्र नीतीचं काय. अमेरिका तर तो डोनाल्ड ट्रम्प जो आहे तो श्रीमंत बापाचा माजलेला मुलगा आहे आणि त्याच्या विरोधात अमेरिकेमध्ये प्रोटेस्ट होत आहेत. एक नवीन फॅसिझम जो आहे तो जन्माला आलेला आहे. ही नवीन हुकुमशाही जन्माला आलेली आहे. तर मग तो भारतावर आणि भारत देशाच्या प्रधानमंत्र्यांवरती वारंवार स्टेटमेंट देतो. आपण काही भूमिका घेत नाहीये. इराण हा आपला मित्र आहे. अनेक वर्षापासूनचा मित्र आहे. व्यापारी मित्र आहे. स्ट्रॅटेजिक मित्र आहे. प्राचीन कल्चरली तो आपला मित्र आहे. तो मुस्लिम आहे म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहायचं नाहीये. आज इराणमध्ये जे होत आहे ते उद्या भारतामध्ये होऊ शकते. जगातल्या अनेक देशांमध्ये झालेलं आहे. तर जगातल्या महत्वाच्या देशांनी भूमिका घेणं गरजेचं आहे. अमेरिका तर वाटच पाहत आहे की कधी आम्हाला संधी मिळेल आणि आम्ही कधी इराणमधली जी राजवट आहे ती उलथून टाकू. तिथल्या तेल साठ्यावर आमचं कंट्रोल येईल. इस्रायल वाट पाहत आहे की संपूर्ण मुस्लिम जगामध्ये इराण एकमेव सशक्त प्रतिस्पर्धी आहे इस्रायलचा. त्याला कधी उद्ध्वस्त करू. इस्रायलने स्वतः अणुबॉम्ब बनवले पण जेव्हा इराण बनवायला गेला तेव्हा त्याचे कार्यक्रम त्याने अनेक वेळा उद्ध्वस्त केले. अरे तुम्ही अणुबॉम्ब बनवण्याचा अधिकार तुम्हाला आहे तर इराणलाही आहे. इराणला जर असेल तर इस्रायलला पण आहे. अमेरिकेला आहे तर इराणला पण आहे. इराणला असेल तर अमेरिकेलाही अणुबॉम्ब बनवण्याचा अधिकार आहे. जेव्हा तुम्ही मूल्यांच्या गोष्टी करता, जगाला ज्ञान पाजण्याच्या गोष्टी करता, तुमचे स्वतःचे पाय कशात आहे हे पहिल्यांदा अमेरिकेने तपासलं पाहिजे. पण तो करणार नाही. तो अत्यंत सेल्फिश देश आहे. अत्यंत सेल्फिश आहे. अमेरिकेने नेहमी पाकिस्तान नावाचं जे पिसाळलेलं कुत्रा आहे ते पोसून ठेवलेलं आहे. जेव्हा जेव्हा भारत अमेरिकेच्या विरोधात बोलेल किंवा भूमिका घेईल तेव्हा हे कुत्र भारतावर सोडलं जाईल आणि भारताला त्याच्यामध्ये एंगेज केला जाईल. जेव्हा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं तेव्हा अमेरिकेने $1.5 बिलियन ची जी मदत आहे ती पाकिस्तानला केली. युद्ध चालू असताना $1.5 बिलियन दिले. कशासाठी दिले. तर अमेरिका हे अत्यंत कारस्थानी देश आहे. त्याच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. ह्या मुसक्या आवळणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही तर तो स्वतःच्या स्वार्थासाठी असा एक एक देश जो आहे तो बर्बाद करत सुटेल. इथून पुढे इराणमध्ये काय होते हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं असणार आहे.
बघूया काय होते. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर हिस्ट्री ऑप्शनल आपण सुरू केलेला आहे. हिस्ट्री ऑप्शनलला तुम्ही एनरोल करू शकता. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे. हिस्ट्री ऑप्शनल तुम्हाला प्रिलिमच्या पहिले कंप्लीट करून दिला जाईल. एमपीएससीचे फॉर्म भरणं चालू आहे. फॉर्म भरा. ऑप्शनल तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ऑप्शनल सुद्धा तुम्हाला तिथे फिल करणं गरजेचं आहे. ऑप्शनल तुम्ही इतिहास घेतला असेल तर नक्की संपर्क करा. ठीक आहे. 2026च्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला प्रिलिम आणि मेन्स अशा दोन्ही प्रकारच्या ज्या एक्झाम आहे त्याचं डिटेल टीचिंग आम्ही करतो. प्रत्येक विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकवला जातो. एक्झाम ओरिएंटेड अप्रोचने शिकवला जातो. तुम्ही याला एनरोल करू शकता. एनरोल करण्यासाठी त्या नंबरवर संपर्क करा. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी 2026ची जी बॅच आहे ती आपण सुरू केलेली आहे. जूनमध्ये परीक्षा आहे. योग्य मार्गदर्शनामध्ये अभ्यास केला तर लवकर आपण पास होऊ शकतो. या एक्झामला जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल, तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही एनरोल करू शकता. ओके. 9307814586 हा आपला मोबाईल नंबर आहे. ओके. लेक्चरला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थँक्यू.